उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत वाद निर्माण होत असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय। महायुतीच्या विरोधातील बंडखोर नेत्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम भाजपकडून होत असल्याची शहा यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समन्वयकाचा दाखला देत नवीन प्रदेशाध्यक्षाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यामुळे जो वादाचा आणि नाराजी नाट्याचा अंक सुरू आहे तो आता थेट दिल्लीत पोहोचलेला आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले। त्यांनी अमित शहांच्या समोर आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। भेट घेतली, जवळपास 50 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली आणि या भेटीमध्ये त्यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून कशा प्रकारे त्रास सुरू आहे याबद्दलचा पाढा वाचल्याचं कळतंय आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात कशा प्रकारे बंडखोरांना आर्थिक पाठबळ दिलं जातंय याच्याबद्दल सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त करत एक प्रकारे तक्रार केलेली आहे। गेल्या काही दिवसात महायुतीमध्ये हा वादाचा खडा पडलेला आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 50 मिनिटाची चर्चा, आता त्यातले तपशील समोर येत आहेत, काय नेमके तपशील आहेत? तर आपला संपर्क तुटलेला आहे, पण एकनाथ शिंदेंनी चव्हाणांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याची बाब आता समोर येते। 50 मिनिटं या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली। तातडीनं एकनाथ शिंदे हे दिल्लीला पोहोचले। अमित शहा यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि जो वादाचा अंक काल मुंबईमध्ये पाहायला मिळालेला होता, मंत्रिमंडळाच्या बैठकीवर काही जणांनी एक प्रकारे बहिष्कार घातला आणि बैठकीला दांडी मारलेली होती काही मंत्र्यांनी। त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सुद्धा व्यक्त केलेली होती, नाराजी व्यक्त केली होती। प्रशांत लीला रामदास पुन्हा जोडले गेलेत। प्रशांत, काय तपशील बैठकीतला? प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर प्रशांत यांच्यासोबत पुन्हा एकदा संपर्क तुटलेला आहे, पण एकनाथ शिंदे हे दिल्लीत पोहोचलेत आणि दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या सोबत बैठक करून त्यांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचलाय। या सगळ्यातून तोडगा काय निघतो यावर आपली नजर असेल।